नमस्कार, मी अंकिता सोनावणे. श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. नवरात्रीचे दिवस आहेत, नवरात्रीचा उत्सव आहे आणि आज आपण अशाच एका नवरात्रीमधल्या नवदुर्गेला भेटणार आहोत, जिची सगळीच गोष्ट खूप वेगळी आहे. संस्कृती, परंपरा, बिझनेस, शून्यातून विश्व निर्माण करणारी स्त्री काय असते आणि आता नवरात्रीच्या दिवसात तर त्या स्त्रीने आपलं महत्त्व कसं व्यक्त केलं आहे किंवा ती स्त्री कशी व्यक्त झाली आहे किंवा तिने तिचं आयुष्य कसं सांभाळलं आहे. आज आपण भेटणार आहोत प्रियांका घारे यांना. काय आहेत प्रियांका घारे, कशा आहेत त्या आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण कसं केलं आणि त्यांच्या नजरेत नवरात्री कशी आहे, चला पाहूयात. प्रियांका घारे मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये. नवरात्रीचा उत्सव आहे, सगळीकडे जल्लोष आनंदात हा नवरात्रीचा सण साजरा केला जातो. तुमचं आणि नवरात्रीचं नातं काय आहे? जसं एका आईचं आपल्या मुलीशी नातं असतं, तसंच हे नवरात्रीचं आणि माझं नातं आहे. त्या एका शब्दामध्येच तुला सगळी संकल्पना आली असेल की आईचं प्रेम, वात्सल्य, आईचा कणखरपणा आणि कसं तुम्ही संकटाशी लढण्याची देणारी ताकद, अशी आपली माय माऊली आई. तसंच ते नवदुर्गेचं पण तेच आहे. हीच माझी नवरात्र आहे. तुमच्या घरातली नवरात्री आणि तुमच्या घरातली नवदुर्गा काय सांगते? माझ्या घरातली दुर्गा ही पहिलं सर्वप्रथम एकच सांगते, तू एक स्त्री आहेस, मी एक स्त्री आहेस. अखंड स्त्रीच्या पाठीशी उभी राहा. कुठचंही संकट येऊ, नेहमी तयार राहा आणि प्रत्येकीला तू मदत कर, जेवढी तुझ्याने होईल तेवढी. तुमच्या मते नवरात्री उत्सव कसा साजरा केला जातो किंवा तुमच्या घारे कुटुंबात नवरात्रीचा सण किती परंपरा पिढी जात आहे किंवा त्याच्यातलं नाविन्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या आईने, म्हणजे माझ्या जगदंबेने मला शिकवलेलं आहे, कधीच खोटं बोलायचं नाही. एक खोटं बोलायला लागलं की 10 वेळा खोटं बोलावं लागतं. त्यामुळे प्रियांका खोटं कधी बोलतच नाही. ही पहिली गोष्ट आहे. घारे कुटुंबियांची नवरात्र मुळीच नाही. अरे वा, ही कुटुंबियांची नवरात्र नाही, ही प्रियांका घारेची नवरात्र आहे. स्वतंत्र नवरात्र आहे आणि ती पण माझ्या देवीची नवरात्र आहे. अनेक प्रसंगातून मी गेलेली आहे. त्या प्रसंगातून गेल्यानंतर प्रत्येक वेळेला मला एकच वाक्य बोललं गेलं, तू कुठची एकटी आहे, तुझी देवी तुझ्या पाठीशी आहे. मग त्यामुळे ती नवरात्र फक्त माझी आणि माझ्या देवीची. आणि ज्या माझ्या सख्या या नवरात्र उत्सवाला आज लांबून लांबून येतात, त्या सर्वांची नवरात्र आहे. जशी तुम्ही आज भारत श्रेष्ठ भारत सन्मान ह्यांनी जी मला संधी दिली माझ्या नवरात्रीबद्दल बोलण्याची, तूही एक स्त्री आहेस, तर मी ही नवरात्र तुझी आहे. तुमच्या नवरात्रीतलं नाविन्य काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे माझ्या देवीबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या 13व्या वर्षापासून जगदंबेच्या साधनेमध्ये मी आहे. साधना म्हणजे सरळ, जसं आपण एक माणूस आपल्या घरात असतं की प्रत्येक वेळेला तुम्ही असं समजलं जातं की स्त्रीला पाळी आली, मासिक पाळी, की तुम्ही शिवायचं नाही, बरोबर, विधवेची ओटी भरायची नाही. बरोबर, याच्या सगळ्या विरुद्धात प्रियांका घारे आहे. बरोबर आहे. प्रत्येक स्त्री ही माझ्यासाठी माझी देवी स्वरूप आहे. हो, अजूनही मंदिरात स्त्रियांना बंधन घातलं जातं मासिक पाळी आहे त्याच्यामुळे, किंवा देवाकडे अजूनही आपल्या महाराष्ट्रात ही परंपरा आहे. काय, कसं बघताल याच्याकडे, तुम्हाला काय वाटतं? ज्या ठिकाणी ती पाळायची आहे, प्रत्येक मंदिराचे नियम हे वेगळे आहेत. जसं माझं या घराचं लिहिलेलं आहे, हे घर माझ्या स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर प्रत्यक्ष स्वामी बोललेले आहेत, अरे जिच्या पदरातून, जिच्या सेवेतून तुम्ही जन्म घेतला, ज्या पुरुषाने त्या विटाळातूनच जन्म घेतला, तर तो विटाळ कसला. त्यामुळे मी माझ्या घरामध्ये फक्त आम्ही तिथे शिवत नाही, पण प्रत्येकीला वावरण्याचा कधीही अधिकार आहे. त्यामुळे मी विटाळा मानत नाही. माणसाच्या मनात विटाळ असतो, आत्म्यापासून जे काही तुम्ही कराल त्याला विटाळ नसतो. प्रियांका घारे नक्की कशा आहेत, त्यांचं लाईफस्टाईल कशी आहे, त्यांची आयुष्याची जर्नी कशी आहे? प्रियांका घारेचं विचारलं झालं तर फार मोठं बोलण्यासारखं आहे. आम्हाला ते ऐकायला आवडेल. नाही, नक्कीच सांगेन. कारण का मी एक, आज तुम्ही जी मुलाखत घ्यायला आलात, एक दुर्गा म्हणून घ्यायला आलात, आणि खरंच मी दुर्गा आहे. कारण जिने मला जन्म दिला ती माझी माय माऊली, म्हणजे माझी आई. तिने मला एवढं मोठं केलं, लहानाचं मोठं करून असं पात्र बनवलं. आणि जिने माझ्या अखंड पाठीशी राहिली ती म्हणजे माझी आई दुर्गा, जी तुम्ही प्रत्येक वेळेला तिला स्ट्रॉंग म्हणून ओळखलं जातं. अशा स्ट्रॉंग आईच्या पोटी जन्माला आलेली आणि जिने माझा सरस्वाची साथीदारीण झाली ती माझी दुर्गा. त्यामुळे मी स्वतःला अतिशय स्ट्रॉंग समजते. आणि पहिली गोष्ट म्हणजे अशी, हा जर्नी माझा खूपच खडतर गेलेला आहे.
वयाच्या 32व्या वर्षी पहिली महिला असेल, म्हणजे मला वैधव्य आलं. त्यावेळेला माझी मुलगी 3.5 वर्षाची होती. हो. मला सांगितलं गेलं, आता आमचा मुलगा गेलेला आहे, त्यामुळे तू आता निघालीस तरी चालेल. ओके. तिथून माझ्या जर्नीला सुरुवात झाली. हात जोडून मी सगळ्यांना सांगितलं, 13 माणसांच्या पुढ्यामध्ये एक प्रियांका बसली होती, तिचं मूल बसलं होतं, की प्लीज माझ्या हातून काही चुका झाल्या ते मला माफ करा, पण मी एकटी आहे, मला असं सोडू नका. त्यावेळेला मला घरातनं उत्तर दिलं गेलं, अगं तू कुठची एकटी आहेस, तुझ्या बेडरूममध्ये एवढी तुझी देवी बसलेली आहे. त्याच वेळेला प्रियांकाने आपली बॅग उचलली आणि 3.5 वर्षाच्या मुलीला घेऊन बाहेर आपल्या दुसऱ्या बाजूच्या घरात गेली. तिथून हा माझा प्रवास. आणि तिथून माझा प्रवास जो सुरू झाला तो खूप स्ट्रगलनी सुरू झाला. कारण कसं आहे की घाऱ्यांचं नावाचं तुम्ही प्रत्यक्ष ऐकलेलंच आहे, पण तुमच्या तोंडामध्ये गोल्डन स्पून देणं आणि तुम्ही मग ते सांभाळणं हे काही नाविन्य मी म्हणत नाही, पण तुमच्या हातात काहीच नाही, कळलं की नाही. आणि माझ्या देवीने मला शिकवलेलं आहे, कुबड्यांचा आधार कधीच घ्यायचा नाही. त्यामुळे मी कधी कुबडीचा आधार घेतला नाही. स्वतंत्र व्यक्तिमत्वाने मी सुरुवात केली. आणि तेही सांगते, मिस्टर वारल्यानंतर कॅन्सरपर्यंत मी गेलेली महिला आहे. पण ते माझ्या जगतजननीच्या आशीर्वादाने 99% कॅन्सर सांगितलेला होता, ब्रेस्ट कॅन्सर. पण 99% ह्या कॅन्सरवर मात करून त्या माझ्या आई जननीने त्या एका लहान मुलीकडे 3.5 वर्षाला बघितलेलं आहे. आणि शेवटी मी तिची लेक आहे. त्यामुळे तो कॅन्सर पालटला आणि तो साध्या गाठीमध्ये झाला. तेव्हा डॉक्टरने माझ्या पायाला हात लावलेले आहे आणि खरोखर त्यावेळेला पण ती मला बोललेली आहे. असा माझा प्रवास सुरू झाला. आणि तो आला दागिन्यांपासून. स्त्री सुंदर असते हे नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतेच, पण स्त्रीला खुलवतो तो दागिना. आज माझी कुठची तू देवी बघ, जगदंबा महाकालीला जरी घेतलीस तरी मुंड्यांची माळ तिच्या गळ्यात असते, पण एक सोन्याचा दागिना, मंगळसूत्र का होईना तिच्या गळ्यात असणारच. असा माझा हा सुंदर दागिना. स्त्री ही सुंदर आहे, तिला सुंदरपणे नटवणारा आणि तिला सांगणारा की बी पॉझिटिव्ह. तू कशी आहेस ते बघू नकोस, तू कसं कॅरी करायचंय ते पहिलं बघ. त्यामुळे हा माझा प्रवास असाच सुरू झाला. आणि आज हा दागिन्यापासून सुरू झाला. मी प्रचंड मेहनत केलेली आहे. खूप मेहनत करून नंतर हे माझं मी विश्व उभारलं. त्यामुळे माझी डॉटर मला नेहमी म्हणते, यू आर द क्वीन ऑफ युअर एम्पायर. क्या बात आहे. असं मला माझी आई म्हणते, माझी बाळ माझं मला म्हणतं. आणि त्याच्यामध्येच आले की माझ्या सख्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्या अखंड पाठीशी उभ्या राहिला. आणि आज ह्या दुर्गेच्या ठिकाणी आज नवरात्र आहे. ज्या माझ्या अन्नपूर्णांनी, म्हणजे माझ्या ज्या कस्टमरनी ह्या प्रियांकाला आज इथपर्यंत उभी केली, त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. कारण त्यांच्या जीवावर मी आज मोठी झालेली आहे. त्यामुळे नेहमी म्हटलं जातं, जे आपण खातो त्याच्यामध्ये कधी छेद करू नये. त्यामुळे पहिला सलाम आणि मानाचा मुजरा ही प्रियांका माझ्या दुर्गेला देते आणि माझ्या सर्व कस्टमरना देते. आणि ज्या नवरात्रीमध्ये माझ्या सगळ्या बायका, आज 25 वर्ष झाली प्रियांका कोणाच्याही घरात जात नाही, ना कार्याला जात नाही, पण माझ्या 25 वर्षामध्ये या नवरात्रीमध्ये बायका कुठूनही असो पण त्या येणारच. क्या बात आहे. आणि नवरात्रीचा उत्सव खूप जोशात साजरा होतोच. खरंच मी नवदुर्गेशी बोलतीये किंवा खरंच एक स्त्री काहीही करू शकते. तुम्ही तुमच्या बिझनेसची सुरुवात कशी केली किंवा तुम्हाला का वाटलं की मी हा बिझनेस उभारावा? बिझनेसची सुरुवात खरी झाली ती माझ्या वडिलांपासून. वयाच्या आत्ताही भिशी निघालेली आहे, जी सोनार लोक चालवतात, पण प्रियांकाने वयाच्या 15व्या वर्षीपासून सोनारांची भिशी चालवलेली आहे. म्हणजे आपण गोल्ड भिशी ज्याला म्हणतो. ओके. तिथून माझा हा प्रवास सुरू झाला. मी बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे. त्यामुळे मी नुसती घरात बसणार नाही, माझ्या वडिलांना मी पहिलंच सांगितलं होतं. त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर माझं लग्न झालं तो म्हणजे जेम ऑफ दी पर्सन माझा नवरा, कळलं की नाही. त्यांनीही सांगितलं की तू या बिझनेसमध्ये ये म्हणून. आणि माझ्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व किंवा सेल्समॅनशिप आहे असं माझ्या मैत्रिणी मला म्हणतात, कळलं की नाही. त्यामुळे माझा नवरा मला नेहमी म्हणायचा की समुद्राच्या तळाशी मोती तळाशी गेल्यानंतर सापडतो आणि प्रियांकाच्या हातात आलेला कस्टमर, कळलं की नाही, प्रियांका कधीच सोडू शकत नाही आणि तो कधी जातही काहीतरी ती देण्याचा आणि असे कस्टमर त्याला म्हणायचे. तिथून माझा जर्नी सुरू झाला. आणि तो जर्नी मला असा उपयोगाला पडला की मी एक स्त्री अशी आहे की जिने 13व्या दिवशी सुद्धा आपल्या मुलीकडे साठी भात हा शेजारी माणसाकडनं आणलेला आहे. आणि 5वा दिवस माझे जे हजबंड आहेत ते जाऊन अजून 13 दिवस ते झाले नव्हते. प्रश्न पुढ्यात एका स्त्रीच्या होता की माझं पुढे कसं होणार.
कारण आपल्या इंटरनल गोष्टी आपल्याला आतून बरोबर कळत आहे. असतात हो, काय खरं आहे. होणार आणि काय घडणार आहे. पहिल्या प्रथम ही महिला अशी असेल की जिने नवरा वारला तरी 5व्या दिवशी ती कामाला बाहेर पडली, कारण तिच्या पुढ्यात फक्त एक उभं होतं 3.5 वर्षाचं लेकरू, की ह्याला आता ह्याची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आहे, कशी करायची. आणि तिथून जो माझा प्रवास आणि माझ्या जगदंबेचा प्रवास सुरू झाला तो आत्ता ह्या एम्पायरपर्यंत आला. या श्रेष्ठ भारत सन्मान तर्फे सुद्धा हा इंटरव्ह्यू घेण्याकरता सुद्धा एका सुंदरशा महिलेला ही सुंदरशी महिला हवीशी वाटली. थँक्यू. तुमच्या दागिन्यामध्ये काय नाविन्य असतं? माझे दागिने हे शक्यतो आपण कॉपरवरती बनवतो ओके. आणि त्याच्यावर आपण गोल्डचं फोमिंग करतो आणि तसे दागिने मी घडवते. मोती आणि पवळं हे मी जास्त बनवते, कारण मोती म्हणजे चंद्राचा कारक आणि पवळं म्हणजे आलं मंगळाचा कारक. मोती चंद्र म्हणजे शीतलता देतो, मंगळ म्हणजे कणखरता देतो. माझ्या स्त्रीला तो फक्त एवढंच सांगतो, डोकं शांत ठेव आणि कणखरपणाने लढ. म्हणून मोती आणि पवळाचे माझे दागिने खूप फेमस आहेत. आता नवरात्रीचा उत्सव आहे आणि नवरात्रीच्या उत्सवात खूप सारे दागिने मार्केटमध्ये विकले जातात किंवा बऱ्याच जणी दागिने वेगवेगळ्या रंगाचे किंवा डिझाईनचे विकत घेतात. नवरात्रीमध्ये तुमचं काय नवीन कलेक्शन आलंय किंवा तुम्ही कुठल्या वेने ते कलेक्शन निर्माण केलंय, एकदम तयार खरं केलंय? बोलते. जी दुर्गा मला 365 दिवस सांभाळते, ती दुर्गा 9 दिवस माझ्याकडे माझी देवी आहेच, पण तिचा उत्सव 9 दिवस आहे. प्रियांका अजिबात बघत नाही नवरात्रीमध्ये किती दागिने विकले जाणार आहेत ते. आणि सगळ्या कस्टमरना माहिती असं पितृपक्षाच्या आधीपासूनच एकही दागिना आता मिळणार नाही आहे. प्रियांकाची नवरात्र आलेली आहे, प्रियांका बाहेर पडणार नाही. त्यामुळे 1 करोड जरी दिले तरी मी बाहेर पडत नाही. आणि माझ्या दागिन्यांना सीझन हा प्रकार नसतो. माझे जे परंपरागत दागिने आहेत ते माझे कस्टमर 25-25, 30-30 वर्षाचे आहेत. आणि माझ्या महिला, माझ्या अन्नपूर्णा म्हणजे माझे कस्टमर ज्यांना मी म्हणते त्या मला म्हणतात, प्रियांका आज तुझी नवरात्र सुंदर कर, मग आपले दागिने आपण नंतर घेऊच ग. मग अशी साथ देणारी अशी महिला मला नवरात्रीमध्ये नेहमी साथ मला माझ्या बायकांनी मला दिलेली आहे. थोडक्यात स्त्री दागिन्यांशिवाय अधुरी आहे आणि तुम्ही त्या स्त्रीच्या सौंदर्यात दागिन्यांची भर पाडताय. अर्थात तुमच्या रिलेशनशिप बद्दल मी थोडं विचारते. विचारू तुमचं रिलेशनशिप कसं होतं? म्हणजे माझ्या हजबंड बरोबर हा हस्बंड बरोबर. माझ्या हजबंड बरोबर विचाराल तर ती बायको आणि मी नवरा. अरे बापरे. नाही, खरंच होतं. इज अ जेम ऑफ दी पर्सन. तुम्ही बॉसी? हो, आहे तशी मी. जशी मी महालक्ष्मी आहे, ते तुम्हाला जशी मी घाबरायचे? महासरस्वती आहे, तशी मी महाकाली पण आहे. चाकं जी असतात ना त्यातलं एक सिंपल असेल ना तर एक कठोर असावं लागतं, बरोबर. त्याने संसार होत नाही. आणि माझ्या नवऱ्याचं मी म्हणशील ना तर असा नवरा शोधूनही सापडणार नाही, कारण त्याने जेवढे वर्ष मी त्याच्यावर संसार केला त्याने एकही अपशब्द प्रियांकाला कधीच काढलेला नाही. हे मी त्या सगळ्यांना आवर्जून सांगेन. तो मलाच नाही, तो अख्ख्या माझ्या नातेवाईकांमध्ये पण खूप आवडायचा. एक वेळ लोक मला फोन नाही करायचे पण त्याला फोन करायचे. असं माझं रिलेशन त्याच्याबरोबर होतं. 56 वर्षाच्या जर्नी तुम्ही इतक्या एनर्जेटिक आहात, इतका तुमचा बिझनेस सांभाळताय, सगळ्या गोष्टी ह्या कशा मॅनेज करता? जसं मी म्हणाली की प्रत्येक स्त्रीला एका स्त्रीची गरज असते. आज माझ्या घरामध्ये 4 जणी काम करणाऱ्या आहेत, तीही माझी दुर्गाच आहे. बरोबर आहे. आज ती माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून मी उभी आहे. मी नेहमी सांगते की आजपर्यंत माझ्याकडे खूप मुली काम केल्या, त्यांची लग्नही झाली. त्या आज जर त्यांनी माझा संसार सांभाळलाय, त्यांनी माझं एक घर सांभाळलं म्हणूनच प्रियांका बाहेर जाऊ बाहेर शकली. पडली. आणि मी नेहमी प्रत्येक नवरात्रीत सांगते, प्रियांका एकटी नसते, 18 हात तिच्या पाठीशी उभे असतात. त्यावेळेला तो नवरात्रीचा उत्सव होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करण्यामागे माझी स्त्री ही उभीच आहे. कधी ती आईच्या रूपात, तर कधी माझ्याकडे काम करणाऱ्या येणाऱ्याच्या रूपात, आणि कधी माझ्या बायका ज्या नवरात्रीमध्ये येतात, प्रियांका अगं ओटी भरली का गं, अगं हे केलं का गं, तेही करण्या रूपात. आणि कधी माझं डोकं त्या ह्याच्यामध्ये झालं तल्लीन की सावरणाऱ्या असतात, त्या पण माझ्या बायकाच, म्हणजे माझ्या दुर्गाच. मी साक्षात जणू काही त्या जगदंबेने पाठवलेल्या माझ्यासाठी आहेत. एवढं मी नक्की या सगळ्यांसमोर सांगते की जेवढी नाती माझी आत्तापर्यंत आलेली आहेत ती एका स्त्रीनेच सांभाळलेली नाती आहेत. नवरात्रीचं आणि तुमचं नातं फारच अतिशय दृढ आहे, अतिशय.
कारण ती तुमचं माझी आई आहे. कनेक्शन फारच वेगळं आहे नवरात्री हो. आणि प्रियांका खारे यांचं कनेक्शन हो. खूपच डीप आहे असं म्हणायला हरकत खूप नाही. deep आहे, खूप deep तुमच्या आहे. घरात 9 दिवस कशी नवरात्री साजरी केली जाते? काय गोंधळ होतो किंवा काय माहोल असतो? पहिली गोष्ट म्हणजे नवरात्र आमच्याकडे वर्षाचे 12 महिने असते. अरे बापरे. माझी देवी जगत जननी ही माझ्या घरातली एक मेंबर आहे, माझी आई आहे. आम्ही जिवंत असं तिला मानतो. ओके. म्हणजे माझ्या ज्या मुली काम करतात त्यांनाही कोणी कोणी गोड दिलं ना तर त्या खात नाही, त्या पटकन देवीच्या पुढे आणून ठेवतात, कारण गोड तिला अतिशय प्रिय आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही म्हणाल की देवाला नाश्ता फळांचाच ठेवायचा, अजिबात नाही. वेफर, सामोसे, सगळं माझी मैत्रीण जे काय आणते, माझी एक मैत्रीण आहे प्रिया मालवणकर म्हणून, तिचा नियम तिने कधीच मोडलेला नाही आहे. आज 15 वर्ष देवीसाठी खाऊ ती आणते. त्यामुळे वेफर तुम्ही कधी तिची पोटरी उघडून बघू शकता. वेफर, साबुदाणे वडे, सगळं जे मी खाईन ते, जे आमच्या घरात बनेल ते सर्व आम्ही देवीला ठेवतो. काही मग आता कालच एका मुलीने देवी आईसाठी, देवी आजी, मला ती देवी आजी म्हणते, ओ. कळलं की नाही, देवी आजीला हे चॉकलेट घेऊन जा त्यावेळी तिने मला चॉकलेट पाठवलं, म्हणजे तेही माझ्या देवीच्या पुढ्यातच गेलं. त्यामुळे सकाळपासून सकाळीही तिला नाश्ता आम्ही वाटलं, मला असं कधी आम्ही नेहमी दुधाचा तिला नैवेद्य दाखवतो, सकाळी फळं असतात, खाऊ असतो सगळा, आणि दुपारच्या वेळेला तुला ते आवडेल ते. प्रियांका जेव्हा साधनेला बसते तेव्हा माझ्या घरातला मी मेला सांगते, नेहमी सांगते, अगं हे बनव, अगं ते बनव. मग ती म्हणते, हो ताई हे कालच झालं, नाही तू ते बनव. तर त्यावेळेला ती मला सांगत असते की नाही मला हे आज हे खायचं आहे. आणि नवरात्र अशी म्हणशील तर आमच्याकडे पहिल्या दिवशी होतो तो देवीचा जागर, देवीचा गोंधळ. आणि या देवीच्या गोंधळाबाबत असं बोललं जाईल, जी माणसं येतात ती साताऱ्यावरनं 500 रुपयाने सुरुवात त्या माणसाने केली, मला कधीही पैसे द्या, एवढे द्या म्हणून कधी कोणी बोलत नाही. पहिली सुपारी प्रियांकाकडची घेतात आणि नंतर सगळ्या सुपाऱ्या घेतल्या जातात. मग त्यांचं असं वैशिष्ट्य आहे, ते असं म्हणतात की जेव्हा ताई तुझ्या देवीकडची सुपारी मिळते तेव्हा आम्हाला गोंधळ भरपूर मिळतात. मग त्यामुळे पहिली ती. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे हरिपाठाच्या बायका येतात. बायका आता येतील बघ, सगळ्या 50, 60, 70च्या बायका आहेत. त्यांना त्यातून काहीही मिळत नाही. हो. 31, 32, 32 बायका यायच्या तिकडे परळच्या घरामध्ये. आता तरी पण त्या आपली टॅक्सी करून त्या सगळ्या बायका येणार, हरिमुखे म्हणा म्हणून म्हणणार, आणि ईश्वर तुला सुख देव असा भरभरून आशीर्वाद मला देऊन जाणार. तिसरा दिवस असतो खंडोबाचा गोंधळ, वाघ्या आणि मुरळीचा गोंधळ. देवीला सोडलेली वाघ्या आणि मुरळी, तिच्याबरोबर मीही नाचते, अख्ख्या बायका नाचतात. आणि जो किन्नर, ज्याला आपण आपल्या समाजामध्ये मान दिला जात नाही, पण बरोबर. जगत जननीने तिला मान दिला आहे, त्यामुळे ती पण येऊन या इथे नाचते. छबीना नाचला जातो असा, कळलं की नाही. तिची खणा नारळाने सुंदर साडी देऊन तिची ओटी भरली जाते. चौथ्या दिवशी होतो तो भजनाचा कार्यक्रम. माझी एक मैत्रीण आहे, हे सगळं तुला हे फ्री आहे, कळलं की नाही, हे बाकीचं सगळं फ्री आहे. म्हणजे कसं, माझी मैत्रीण ती म्हणते सगळे तुझा ग्रुप, तिचं किरण इव्हेंट्स आहे, ती सगळा ग्रुप येऊन येणार, ती सगळी देवीची गाणी गाणार. 5वा दिवस येतो ललित पंचमी आणि मंगळागौर. मी नेहमी असं म्हणते की मंगळागौरीची पूजा का केली जाते, तर पतीचं सौभाग्य आपलं नीट राहावं म्हणून. कदाचित माझी मंगळागौर झाली नाही म्हणून मी समजते की माझा राजू माझ्यापासून दूर राहून गेला. मग मी ती मंगळागौर दर या नवरात्रीमध्ये करते आणि ललित पंचमीचं पूजन होतं. पंचमीला संध्याकाळी बायका फुगड्या वगैरे घालतात आणि देवीच्या जागराला सुरुवात होते. षष्टीला माता की चौकी होते, कळलं की, त्याच्यामध्ये पण खूप सुंदर गायलं जातात. सप्तमीला 50 रुपयाने सुरुवात केलेला माणूस जो रिलायन्समध्ये चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे, तो पण आपला नियम मोडत नाही. आज 17 ते 18 वर्ष झाली, महाआरतीला तो सगळ्यांना घेऊन येणारच. अरे वा. आणि अष्टमीला होतं ते नवचंडी. प्रत्येक वेळेला देवीचे पाठ वाचायला भटजी आपल्याकडे येत असतात. 9 दिवस पाठ होतो, नवचंडी होते, आणि त्या 8व्या दिवशी होतो काळभैरवाचा गोंधळ. कारण देवीला भैरवाची पूजा नाही केली तर देवीला ती कधी पावन होत नाही. त्यामुळे काळभैरवाच्या चौकाने त्याचा शेवट केला जातो. आणि मग नवमीला माझी देवी खाली, तिला परत सुंदर दागिन्याने सजवलं जातं, आणि गरबा जो तिला अतिशय आवडतो तो. आणि दसऱ्याच्या दिवशी सत्यनारायणचं महापूजन करून माझी ही नवरात्र मी संपवते एकच. आणि ही 365 दिवस ही माझी नवरात्र म्हणजे अशी नवरात्र आहे, प्रत्यक्ष मृत्यू जरी समोर आला तरी प्रियांका हसत हसत समोर जाईल, कारण तिला कॉन्फिडन्स आहे की माझी दुर्गा माझ्या पाठीशी उभी आहे.
माझी नवरात्र झालेली आहे. म्हणजे 365 दिवसामध्ये वजा 9 दिवस करायचे. ती मला अशी तिचा प्रत्येक तिचा रूट ती बरोबर मला हे करते. तुमच्या देवीच्या दागिन्यांमध्ये काय नाविन्य आहे? तुमच्या देवीचे दागिने खूप डिसेंट आहेत किंवा त्याची डिझाईन पण खूप सुंदर आहे, ते खूप पारंपरिक असे दागिने आहेत, त्याच्यातलं काहीतरी सांगतात? प्रत्येक वेळेला काय होतं माहिती आहे, आम्हाला असं वाटतं, मी खरं सांगते तुला ही सगळी गोष्टी, मी एक मिडल क्लास फॅमिलीवरनं आलेली स्त्री आहे. वडील माझे गव्हर्नमेंट ऑफिसर, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण माहिती आहे ना, दागिना दिला आईने की आई काय म्हणायची, प्लीज फुलातनं जाईला दागिना. त्यामध्ये देवीशी मी नेहमी बोलायची, बघ आज तुला 5 रुपयाचं वस्त्र घालते आणि आज तुला ऑक्साईडची दागिने घालते, पण ज्यावेळेला प्रियांकाची परिस्थिती होईल ना तेव्हा तुला आई सोन्याने मडवीन. कळलं की नाही? हे बोललेलं प्रियांकाचं वाक्य तेही तिने खरं केलेलं आहे. आज ती रेशमाने नटली आहे, पण बघ तिचं रूप असं आहे ना, ते दागिने तिच्या पुढ्यात सगळे फिके वाटतात, फक्त दिसते ती देवी. आणि तिला पारंपरिक दागिने खूप आवडतात, मलाही पारंपरिक दागिने खूप आवडतात, त्यामुळे तिला सगळे पारंपरिक दागिने आम्ही करतो. पण मी प्रत्येक स्त्रीला हे कधीच सांगत नाही की साडी नेसली की ठुशीच घाला, कोल्हापुरी साजच घाला ना. का नको? का तुम्ही बीट्सचे घालत नाही? येस. का तुम्ही हे का तुम्ही कुंदन कॅरी करू शकत? तुम्ही कसे दागिने कॅरी करतात त्याच्यावर तुमचं सौंदर्य डिपेंड असतं. प्रत्येक वेळेला प्रत्येक स्त्रीला काय वाटतं, साडी सुंदर घातली, मी हा साज घातला आहे, छान देत नाही, असं नसतं. दागिना म्हणजे कपड्यांवरती दागिने ठरवू नयेत असं नाही म्हणणं आहे नाही, मी तुमचं? कधीच नाही म्हणणार. आपण तुला सांगू का, आज मी तुला हे आपला इंटरव्ह्यू आहे म्हणणार म्हटलं मी मंगळसूत्र असं घातलं, थोडंसं मराठमळ वाटायला पाहिजे, पण माझे दागिने बघशील ना सगळे बीट्सचे असतात. म्हणजे नाकात नथनी जरी घातली तरी कसं का असे ना, आज आशिष पाटीलने माझ्या गळ्यातला बघितला आणि मागितलेला एवढं मात्र नक्की, कारण मी नथ घातली होती, समोर चंद्रकोर होती, साडी फॅन्सी होती, पण गळ्यामध्ये मी फॅन्सी घातलं होतं. तुम्ही तुमच्याच लुकबद्दल आता काय सांगताल? इतकं बोललोच आहे तर तुमच्या लुकबद्दल काय म्हणताल? एका वाक्यात सांगते, चालेल. गोरेगावची नार ही सुंदरा, अरे अशी मिसळते जशी दुधात शर्करा. अरे वा. त्यामुळे माझ्या लुकबद्दल म्हणशील ना, माझ्या असं म्हटलं तर जशी आपली आई असते, माझी आई पण दिसायला खूप छान होती. आणि माझ्या आईने मला, याही माझ्या जगतजननीने एकच शिकवलेलं आहे, माणसाचा आत्मा प्युअर असेल ना तर सगळं सौंदर्य त्याच्या फिकं पडतं, सगळं फिकं चेहऱ्यावर पडतं. येतं. कळलं की नाही? त्यामुळे जे काही आपलं नटणं मुरडणं असतं ते सगळं काही जे आहे की नाही ते देवीवर माझ्या डिपेंड आहे. माझ्या देवीने मला एवढं शिकवलं आहे, पहिली तू चांगली वाग, बरोबर आहे. मग मी बघते काय करायचं ते. मग जरी माझ्याबाबत कोणी वाईट असेल, काही असेल, हे आपली हाताची पाची बोटं सारखी नसतात. खरं आहे. आणि मला देवीने फॉरगिव्ह करायला शिकवलं आहे. कारण का, माझी नेहमी इच्छा राहिलेली आहे की आता हा माणसाचा जन्म, बस मी तिला बोलताना किती वेळा बोलते, बस मला सगळं ऐश्वर्य मिळालं, सगळं काही मिळालेलं आहे, परिपूर्ण आहे. 365 दिवस कपडे बघीन, एवढे कपडे, एवढं सगळं तू मला दिलेलं आहेस. आता राहिलं फक्त शेवट, जो माझा खूप चांगला व्हावा आणि देहाचं सार्थक व्हावं. हा देह कोणातरी कारणी लागावा. मला असा जळलेला देह अजिबात आवडणार नाही. हो. त्यामुळे हा देह कोणातरी सार्थकी लागावा एवढीच आता जगतजननीकडे मात्र मी नक्कीच मागितले. आणि जेवढं माझ्या हातातून आता खूप चांगलं व्हावं, पहिल्यापासून माझ्या हातातून प्रत्येक वेळेला गोष्ट देवी चांगलीच करून घेतलेली आहे आणि ती अधिकाधिक व्हावी माझी इच्छा आहे. कारण मला माझा माणसाचा जन्म फुकट नाही घालवायचा आहे, एवढं मी नेहमी शिकवते. आणि हेच वाक्य तू ज्या वेळेला कधीतरी माझ्या नवरात्रीमध्ये जेव्हा बायका बसलेल्या असतील ना, तुला सगळ्या बायका हेच प्रियांकाचं वाक्य सांगतील. हे प्रियांकाचं पहिलं वाक्य आहे. आधीची प्रियांका घारे, जिने खूप मेहनत केली, खूप स्ट्रगल केलं तिच्या करिअरसाठी किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी, आणि आताची प्रियांका घारे कशी आहे? काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? डिफरन्स असा बघायला गेला तर काहीच नाही आहे. त्या प्रियांका घारेने प्लास्टिकच्या बॅगा उचलल्या होत्या, ही प्रियांका घारे आता बॅग कॅरी करून जाते. कळलं की नाही? तो आणि हा फरक मी कधीच मानत नाही. मला एवढंच माहिती आहे, जरी त्यावेळेला भात जरी मी मागून आणला तरी तेव्हाही पाय जमिनीवर होते. आताही. आणि आता माझ्या, जसं मुलगी माझी म्हणते, यू आर द क्वीन ऑफ युअर एम्पायर, तरी पण पाय जमिनीवरच आहेत. आणि मला माझ्या नेहमी ना मुली म्हणतात, काय देवीच्या पूजेला तुम्ही असं काहीतरी घालून कसंही बसता. तर मी प्रत्येक वेळेला त्या मुलींना सांगते, दिस इज माय ओरिजिनॅलिटी, जी मी तिच्या पुढ्यात कधीच विसरत नाही. म्हणून कधी पण बघ, मला जेव्हा ना नवरात्रीमध्ये नटायला सांगतात ना, त्यावेळेला माझं लक्ष तिच्याकडे जात नाही. मग मी तिला म्हणते, मग तसं नको, मी देवळात जाताना कधीच तुम्हाला दिसणार नाही चांगली अशी छानपैकी नटून तडून गेलेली, एकदम कशी पण जाते. कारण मला फक्त लक्ष म्हणजे देवीकडे द्यायचं असतं.
मी तर प्रत्येकाला आपण साडी घातली की हळदी कुंकू पडलं, अगं हळद पडली ग, सावरा हे सावर करायला करतो. नको. मला फक्त तिच्यात राहायचं असतं त्यावेळेला. आणि एरवी तरी इव्हेंटच्या बाबतीत तर असतंच सगळं ना. प्रियांका नेहमी सजलेलीच असते, छान अशी पैकी साडी घालून असते. तुमच्या ब्रँडचं नाव कालिष्का आहे आणि कालिष्का हे नाव तुम्हाला का द्यावं असं वाटलं? जसं मी तुला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की माझ्या जगतजननीची मी उपासक आहे. महाकाली ही तुने मी उग्र रूपातच बघितलेली आहे. खरंय. पण जे माझं बाळ आहे, त्या बाळाचा जन्मसुद्धा खूप मोठ्या कष्टाने मला झालेला आहे. तिचं नाव आहे तनिष्का. तनिष्क ह्या शब्दाचा अर्थ आहे सुवर्ण. सुवर्णाच्या पावलाने येणारी अशी ही महाकाली म्हणून कालिष्का. आपण तुमच्या नवरात्रीबद्दल बोललोय, तुमच्या देवीबद्दल बोललोय, तुमच्या बिझनेसबद्दल बोललोय, म्हणजेच कालिष्काबद्दल बोललोय. आता तुमचं जे 3.5 वर्षाचं बाळ आहे, ज्या बाळाला घेऊन तुम्ही चक्क घराबाहेर निघून तुमचं सगळं इतकं अस्तित्व तुम्ही निर्माण केलंय, त्या तनिष्काबद्दल आज काय सांगताल? कुठे आहे ती? आत्ता सध्या माझा बाळ ते 3.5 वर्षाचं बाळ आहे. ज्या बाळाचा 1 रुपयाचाही त्रास मला कधीच झाला नाही, जिची शाळेची मिटिंगही मी कधीच अटेंड केली नाही कारण मला बाहेर कामासाठी जावं लागायचं, ते आज माझं बाळ. ज्या माझ्या बाळाने मला एवढंच सांगितलं, मम्मा व्हॉट एव्हर यू वॉन्ट डू इट, तुला जे आवडते ते तू कर, बस तू खुश राहा. ते आज माझं बाळ MA केलं, 3 डिग्री तिने फ्रेंचच्या घेतल्या आणि आता मास्टर करायला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मी लंडनमध्ये गेली. क्या बात आहे. लवकरच परत येईल अशी अपेक्षा बाळगते. पण तिलाही सांगितलेलं आहे इंडियाला विसरायचं नाही आहे. बरोबर आहे. भारत देश हा जिथून आपलं बस. एक्झॅक्टली. And I love my Bombay, I love my Maharashtra and I love my India very much. मग तुम्ही लंडनला कधी गेला नाहीत का तिला भेटायला किंवा कधी जाता? पहिली एक कन्या म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी, ओके. जिच्यासाठी मीही आई आहे, ती ऑलरेडी 22 तिकडे स्थायिक आहेच. लंडनला 3 ते 4 वेळा ऑलरेडी गेलेली आहे. आता माझं बाळ गेले त्यामुळे आता गेल्या महिन्यातच मी जाऊन आले. ओके. पण मला इंटरनॅशनल काहीही आवडत नाही. मराठमोळं सगळं? सगळं मराठमोळं लागतं, जेवण लागतं मराठमोळं. आणि त्याच्यामध्ये परत मी त्या कुकला पण विचारते ये एक ही कढाई में ये किया है क्या, व्हेज और नॉन व्हेज. त्यामुळे मला अजिबात इंडिया माझी जेवढी आवडते तेवढं मला इंटरनॅशनल आवडत नाही. हां, म्हणजे इंटरनॅशनली मला मी न आवडण्याचं कारण म्हणजे मी व्हेज आहे, तुम्ही नॉनव्हेज नाही खात? अजिबात खात नाही. बनवायची पूर्व सगळं खूप आधीपासूनच नाही खात? नाही, पूर्वीपासून बनवायचं सगळं. कळलं की नाही? मी माझ्याकडे बघून कोणाला वाटणार नाही की मी एक उत्तम सुगरण आहे. ओके. पण भाकऱ्यांपासून मोदकांपासून सगळं मी बनवते. अरे वा, यायला पाहिजे एकदा. माझ्या देवीचा जो भोग नवरात्राचा असतो गुरुवारचा, तिला आपण त्याच्यामध्ये 9 भाज्या, 6 स्टार्टर्स, 5 गोड असा महाभोग तिला चढवला तो प्रियांका स्वतः करते. क्या बात आहे. आणि त्यामुळे काय होतं, इंटरनॅशनल गेले की मला फार प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आपला देश महान, भारतासारखं सौंदर्य कशातच नाही. काश्मीर म्हटलं तर स्वित्झर्लंड आलंच. कुठच्या ठिकाणी तू आपल्या इकडे जा, सगळं सुख तुला जे आपल्या महाराष्ट्रात, भारतीय जे आपल्या मुंबईत आणि जे आपल्या भारतात मिळेल ते कुठेच नाही. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही आम्हाला खूप सुंदर असा तुमचा वेळ दिलात आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये एका साक्षात नवदुर्गेसोबत मी गप्पा मारून मला खूप आनंद झाला. स्त्री काय असते आणि स्त्रीने कधीच खचू नये हे आम्हाला आज तुमच्याकडून शिकायला मिळालं. तुमचा सपोर्ट आम्हाला असं नेहमीच राहू द्यात. श्रेष्ठ महाराष्ट्रमध्ये मी इथेच थांबते. धन्यवाद. आणि श्रेष्ठ महाराष्ट्र ह्यांना मी मानाचा मुजरा करते, कारण मी महाराष्ट्राची, महाराष्ट्र माझा, त्यामुळे श्रेष्ठ महाराष्ट्राला मी नेहमी सपोर्ट करत राहणार. हे आज नवदुर्गच्या ठिकाणी हे प्रियांका प्रॉमिस करते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.